मल्टिपल मायलोमाचं निदान झालं की साहजिकच एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. आता पुढे काय? तर आजच्या या भागात आपण याच महत्त्वाच्या पहिल्या काही पावलांबद्दल एकदम सोप्या भाषेत बोलणार आहोत. असं निदान ऐकल्यावर मनात गोंधळ उडणं, थोडं खचून जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की योग्य मार्गदर्शनाने या अनिश्चिततेवर मात करता येते आणि परिस्थितीला सामर्थ्याने तोंड देता येतं. तर सुरुवात करूया एका ठोस आराखड्याने. एक अशी योजना जी या संपूर्ण प्रवासात आपल्याला योग्य दिशा दाखवेल. उत्तम उपचारांचा पाया खरं तर 3 महत्त्वाच्या गोष्टींवर उभा असतो. पहिली म्हणजे एक योग्य टीम, दुसरी योग्य चाचण्या आणि तिसरी म्हणजे योग्य उपचार पद्धती. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मजबूत पाया तयार होतो. ठीक आहे, तर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं? यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल आहे योग्य डॉक्टर शोधणं. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, मल्टिपल मायलोमासारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची निवड करणं खूप महत्त्वाचं ठरतं. याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे या विशिष्ट आजाराबद्दलचं सखोल ज्ञान आणि अनुभव असतो, जो सामान्य डॉक्टरांपेक्षा नक्कीच जास्त असतो. आणि हेच तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे हेमॅटॉलॉजिस्ट किंवा मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट उपचारांचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी संपूर्ण मेडिकल टीमचे नेतृत्व करतात. रुग्णाला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही त्यांचीच असते. पण मग एखाद्याला प्रश्न पडू शकतो की तज्ज्ञ डॉक्टर इतका महत्त्वाचा का असतो? याचं सरळ उत्तर आहे की त्यांचा अनुभव उपचारांच्या परिणामांवर थेट आणि खूप मोठा प्रभाव टाकू शकतो. म्हणूनच रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांशी बोलताना त्यांच्या अनुभवाबद्दल थेट प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. यामुळे योग्य डॉक्टर निवडायला नक्कीच मदत होते. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, उपचारांच्या सुरुवातीला किंवा उपचार योजनेत काही बदल करायचा असेल तर दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं. याला सेकंड ओपिनियन म्हणतात. यामुळे निदान आणि उपचार योजनेबद्दल अधिक खात्री वाटते. आतापर्यंत आपण मेडिकल टीमबद्दल बोललो, पण या समीकरणात रुग्णाची स्वतःची भूमिकाही तितकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहे. रुग्णाचा सक्रिय सहभाग उपचारांमध्ये खरंच खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. हे वाक्य बघा, यात एक खूप महत्त्वाचा दृष्टिकोन दडलेला आहे. उपचार हे एकतर्फी नसतात. यात प्रत्येक निर्णयात रुग्णाची स्वतःची उद्दिष्टे आणि इच्छा यांना प्राधान्य दिलं जातं. ती खूप महत्त्वाची मानली जातात. तर मग उपचार टीमचा एक प्रभावी सदस्य बनण्यासाठी रुग्ण काय करू शकतो? तर काही सक्रिय पावलं उचलता येतात, जसं की आजाराबद्दल माहिती मिळवणं, आपल्या मनातले प्रश्न आणि चिंता यांची एक यादी तयार करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांशी होणाऱ्या चर्चेत सक्रियपणे भाग घेणं. आणि या सक्रिय सहभागाचा फायदा काय होतो? तर यामुळे जी उपचार योजना ठरते ती केवळ मेडिकल रिपोर्ट किंवा डेटावर अवलंबून नसते, तर ती रुग्णाच्या वैयक्तिक गरजा, त्याची प्राधान्य आणि जीवनशैली या सगळ्याचा विचार करून बनवलेली असते. तर हे सगळं विश्लेषण म्हणजे एक प्रकारचा मार्गदर्शक नकाशा आहे. पण लक्षात ठेवा, या प्रवासाची खरी सुरुवात होते ती एका माहितीपूर्ण आणि सक्षम पावलाने, आणि ते पाऊल आजच उचललं जाऊ शकतं.